मित्रांनो नमस्कार। आता सरकार SIRची प्रक्रिया राबवते आणि मतदार यादी दुरुस्त करते, पण हे सरकार एवढे किचकट प्रक्रिया राबवण्यापेक्षा प्रत्येक मतदाराला आधार कार्डशी लिंक का करत नाही? जर प्रत्येक मतदार हा आधार कार्डशी लिंक झाला तर ते कळणार आहे का तो किती ठिकाणी मतदान करतो, त्याची किती ठिकाणी नाव आहेत। मग तो ज्या ठिकाणी राहत असेल तिथलं नाव ठेवून बाकीची नावं डिलीट केली पाहिजे। हे साधी सरळ सोपी प्रक्रिया राबवण्यापेक्षा SIR अशी प्रक्रिया राबवून फक्त सामान्य माणसांना कसं त्रास द्यायचा, त्या शिक्षकांना कसं त्रास द्यायचा, म्हणजे त्यांनी शाळेत लक्ष द्यायचं, विद्यार्थ्यांना लक्ष द्यायचं, त्यांचे पेपर तपासायचे का SIRची प्रक्रिया पूर्ण करायची? म्हणजे फक्त सगळ्यांना कामधंदा लावायचं, सरकार मस्त मजा करते आणि सगळं बघते। मग कोणाची नावं ठेवायची कोणाची नाही तो BLO ठरवेल। मग हे सगळं करण्यापेक्षा सरकारने सरळ सरळ आधार कार्डशी प्रत्येकाचं नाव लिंक केलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं। जर आधार कार्ड तुम्हाला बँकेमध्ये चालतो, किती माणसांची किती खाती आहे तुम्हाला आधार कार्डशी कळतात, तर मग आधार कार्ड मतदान यादीशी का जोडलं जात नाही? जर तिथं जोडली गेली तर एक माणूस किती ठिकाणी मतदान करतो हे सुद्धा तुम्हाला कळेल। एवढं साधं आणि सोपी सरळ प्रक्रिया सरकार न राबवता फक्त सामान्य माणसांना त्रास देण्याचं काम करते। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।